इमॅन्युअल कांट. ठीक आहे. हा कोण आहे तर जर्मन फिलॉसॉफर आहे. कोण आहे? तुम्हाला जर इन्स्पिरेशन घ्यायचं असेल तर तुम्ही कांट कडून घेऊ शकता. कांट 60 वर्षे काम करत होता. म्हणजे तो 60 वर्षे फिलॉसॉफी शोधत होता. ठीक आहे की कशावरती इथिक्स कसं असलं पाहिजे, नैतिकता काय असलं पाहिजे. आणि 60व्या वर्षी काय झालं, त्याचं पुस्तक फेमस झालं. म्हणजे तो त्याला आधी कोण रिकग्नाइज करत नव्हतं, पण 60व्या वर्षी काय तर त्यांनी लिहिलं होतं काय, म्हणजे 60व्या वर्षी त्यांनी मोरल रिझनिंगवर ते पुस्तक लिहिलं होतं. आणि त्यावेळेस काय झाला, तो फेमस झाला, सगळी लोक त्याला ओळखायला लागली. आणि त्यांनी डायरेक्टच काय केला, फिलॉसॉफीच्या जगात म्हणजे जिथे तत्त्वज्ञानाचं जग आहे त्यामध्ये अर्थक्विक आणला. म्हणजे काय, आधीच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना त्यांनी काय केलं, आवाहन दिलं. म्हणजे तुम्ही सुकरातपासून जर बघत असाल तर सगळ्या फिलॉसॉफरनी काय सांगितलं की रिझन म्हणजे तुमच्यामध्ये असणारा तर्क हा तुमच्यामधला ज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे. ठीक आहे. पण जो काही ही आहे कांट, त्यांनी काय सांगितलं की फक्त रिझन म्हणजे फक्त प्युअर रिझन इज नॉट सुटेबल टू गेन नॉलेज. म्हणजे फक्त तुमच्याकडे रिझनच आहे तर तुमचं चांगलं जे नॉलेज आहे तुम्ही मिळवू शकत नाही. तर तो काय म्हणतो, नॉलेज मिळवण्याचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. ज्ञान तुम्ही कसं मिळवू शकता, एक तर तुम्ही तर्काने मिळवू शकता काय, रिझन, आणि दुसरं काय असणार आहे, एक्सपिरियन्स. म्हणजे त्या काळातले जे काही फिलॉसॉफर आहेत ते 2 गोष्टीवरती बघले होते. म्हणजे सुकरात सारखे जी लोक आहेत ते काय म्हणत होते की नॉलेज जे आहे ते काय फक्त रिझनने मिळणार आहे. ठीक आहे. आणि बाकी जी लोक आहे ते काय म्हणत होते की नॉलेज जे आहे ते तुमच्या एक्सपिरियन्सने मिळणार, तुमच्या अनुभवाने तो त्या ठिकाणी मिळणार आहे. तर जे काही कांट जो आहे तर तो काय म्हणतो की ज्ञान जे आहे ते आपल्याला फक्त ह्यातून आणि फक्त यातून नाही आहे, तर काय दोन्हीतून गोष्टीतून काय करणार आहे, आपल्याला ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याच्या अगोदरचे जे सगळे लोक आहेत ते काय म्हणत होते की हे जे वर्ल्ड आहे ते आपल्याला काय माइंडला सेफ करतोय. म्हणजे तुम्हाला कळतंय का बघा, तो काय म्हणत होता की जे काही सोसायटी आहे किंवा हे जग आहे ते काय आपल्या मनावरती प्रभाव टाकतोय. ठीक आहे. आता कांट काय म्हणतोय तर आपलं जी मन आहे म्हणजे तुम्ही कुठल्या मनातून जगाकडे बघताय तर त्याप्रमाणे तुम्हाला जग दिसणार आहे. तुम्ही जर पिवळा चष्मा घातला तर जग तुम्हाला पिवळं दिसणार आहे, लाल चष्मा घातला तर जग लाल दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला जे जग दिसतंय ती मला दिसते असं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला वाटतं एकच आहे, पण तुमचा जी काही मन आहे किंवा तुमचं जी दृष्टिकोन आहे तो काय करणार आहे, त्या जगाला सेव्ह करणार आहे. म्हणजे जग हे स्टॅटिकच आहे, जग हे स्टॅटिक आहे. फक्त प्रत्येक माणूस जो आहे तो ज्या दृष्टिकोनातून जगाकडे बघतोय त्या दृष्टिकोनातून त्याला त्या गोष्टी कळतायत. ठीक आहे. म्हणजे कोपर्निकस माहिती आहे तुम्हाला, कोपर्निकसच्या अगोदर काय म्हणायचे लोक, म्हणजे कोण आहे, पृथ्वी मेन आहे आणि सूर्य त्याच्या भोवती फिरतोय. पण ह्याने उलट करून टाकलं. म्हणजे काय केलं, म्हणजे अर्थक्विक का आणला इमॅन्युअल कांटने, तर त्यांनी काय सांगितलं की जग जे आहे ते आपल्या मनाला सेव्ह करत नाहीये, तर आपलं जे मन आहे ती काय करतोय, जगाबद्दलचा दृष्टिकोन आहे ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे जग काय आहे, स्टॅटिक आहे किंवा एक सूर्यासारखं ते प्रखर आहे. पण जी लोक ती बघतात वेगवेगळ्या चष्म्यातून त्या काय त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांना कळतोय. म्हणजे हे असा जो विचार आहे त्यावेळेस कोणी केला नव्हता, म्हणजे तो त्यांनी पहिल्यांदा केला. त्यामुळे त्यांनी काय जे फिलॉसॉफिकल वर्ल्डला पूर्ण काय केलं, त्यांनी हादरून त्या ठिकाणी टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याचा जी काही कांट आहे तर त्यांनी काय केलं, कांटनी डिऑन्टॉलॉजीवरती फोकस केला. शब्द आता डिऑन्टॉलॉजी समजून घ्या फक्त, ह्यात दिलंय का तुम्हाला, डिऑन्टॉलॉजी नसेल बरं. ते डिऑन्टॉलॉजी म्हणजे काय असणार आहे तर कर्तव्य आधारित किंवा कर्तव्यनिष्ठ शास्त्र. हा, कर्तव्यनिष्ठ शास्त्र. तर त्याचं काय म्हणणं असतं की तुम्ही काय करा, कॉन्सिक्वेन्सेसकडे नका बघू, की म्हणजे काय मी जर अभ्यास केला तर मी IAS होईल हे नका बघू. तुम्ही काय करत राहा, अभ्यास करत राहा. म्हणजे तुम्ही काय करा, प्रोसेसला फॉलो करा. म्हणजे तुम्ही कॉन्सिक्वेन्सेस जर बघितले तर तो निर्णय तुमचा योग्य बसणार नाही. म्हणजे जे काही कांट जे सांगतो आपल्याला आणि जो काही आपली भगवद्गीता जी सांगते त्यामध्ये काय आपल्याला साधर्म्य दिसतं. म्हणजे दोघं पण काय करतायत, कशावरती फोकस करतायत, ड्युटीज. म्हणजे काय करा, तुम्ही तुमचं काय करा, काम करत राहा. परिणामाची जी चिंता आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करू नका. ठीक आहे. म्हणजे तुम्ही
ह्याला काय म्हणतो आपण की ड्युटी बेस्ड इथिक्स, म्हणजे तुमचं तुम्ही काम करत राहा, परिणाम जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात किंवा त्याचं चिंता त्या ठिकाणी करू नका, ठीक आहे. म्हणजे सक्सेस होईल फेल्युअर होईल ते सगळं नंतर आहे गोष्टी, पण तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने करताय का ते काय आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आता तुम्हाला कळालं पाहिजे, ठीक आहे. ते एक आहे. आता जो काही इमॅन्युअल कांट आहे तो त्याच्या पर्सनल लाईफमध्ये एवढा जास्त काय होता की हॅबिच्युअल होता, म्हणजे तो ठराविक वेळेमध्ये ह्या बाहेर पडणार म्हणजे पडणारच, म्हणजे असं त्यावेळेस होतं की तो जरी फिरायला गेला. आणि इमॅन्युअल कांटबद्दल अजून काय महत्त्वाचं आहे तर तो त्याचं जे काही जर्मन फिलॉसॉफर त्याचं जे काही गाव होतं किंवा त्याची सिटी होती त्याच्या बाहेर तो कधीच गेला नाही, पण तरी पण त्यांनी काय केलं सगळ्या जगाचं जी नॉलेज आहे त्या म्हणजे की माणूस कसा वागावा किंवा काय, आपण म्हणतो की फिरल्यामुळेच माणसाला ज्ञान मिळतं, पण तो त्या 10 मैल म्हणजे त्या 10 मैलाच्या पुढे गेलाच नाही कुठं आयुष्यभर, तरी पण तो काय झालं त्यांनी सगळं जी नॉलेज आहे ते मिळवलं. आणि तो एवढा ही होता म्हणजे की एवढा पंक्च्युअल होता की लोक काय करायचे की तो म्हणजे त्या टायमाला फिरण्यावरनं त्याचं काय करायचे त्याचं क्लॉक सेट करायचे की बाबा म्हणजे कांट गेलाय तर हे टाइम झाला असेल आता, ठीक आहे. म्हणजे आपण बघतो सूर्याकडे वर आलाय का रे, पण ते त्यामुळे काय म्हणायचे की कांटला द फिलॉसॉफर क्लॉक, म्हणजे काय तो फिलॉसॉफरचं क्लॉक असल्यासारखा काय करायचा त्याची जी वाटचाल आहे ती वाटचाल त्या ठिकाणी तो करायचा. आणि कांटचा जो इन्फ्लुएन्स आहे तो कोणावरती होता अल्बर्ट आईन्स्टाईनवर झालेला होता. म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईनने जी टाइम आणि स्पेसची आपल्याला थिअरी दिली तर ती थिअरीचा इन्फ्लुएन्स कशामुळे दिली तर इमॅन्युअल कांटमुळे दिली. म्हणजे एवढं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते कोणाचं होतं इमॅन्युअल कांटचं त्या ठिकाणी होतं. आणि दुसरं काय आहे तर कांट जो आहे तर त्याला कोण खोटं बोललं गेले रागायचा, म्हणजे हे तो म्हणतो की खोटं बोलण्यासारखं पाप हे जगात दुसरं कुठलं नाही आहे. म्हणजे त्याचं म्हणणं काय असायचं की आपण जे आहे तर ते काय केलं पाहिजे तुम्ही जे काही मोरल प्रिन्सिपल आहेत ते मोरल प्रिन्सिपल जे आहेत ते कधीच काय केले पाहिजे तोडले पाहिजे. म्हणजे सत्य बोला म्हणजे सत्यच बोला, तुम्ही कधी असत्य त्या ठिकाणी बोललं नाही पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे काही प्रिन्सिपल फॉलो करताय म्हणजे होनेस्टी असेल इंटिग्रिटी असेल तर ही युनिव्हर्सल आहेत ना, आणि त्यासाठी काय तुम्ही ते कधीच ब्रेक त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इथिक्समध्ये आपण जर स्पेसिफिकली बघितलं तर कॅटेगरिकल इम्परेटिव्ज, ठीक आहे. म्हणजे आता कॅटेगरिकल इम्परेटिव्ह काय ते समजून घ्या. कॅटेगरिकल इम्परेटिव्ह काय दिलं ह्याला हां. आणि त्याचं ती कोट एक महत्त्वाचं काय डू द राईट थिंग्स बिकॉज इट इज राईट, म्हणजे काय तर योग्य आहे ते फक्त योग्य असल्यामुळेच करा. म्हणजे योग्यला काय जसं आपण म्हणतो की सूर्याला चॅलेंज करता येत नाही, म्हणजे सूर्यप्रकाश देणार आहे, तर माणसाचं काम काय आहे तर राईट गोष्टीचं फॉलो करणं, म्हणजे त्याला प्रश्न न विचारणं काय राईट आहे काय नाही, तर ती राईटच आहे ना ती भावना, तर तीच काय करायची तुम्ही फॉलो करायची. म्हणजे हे जे आहे तर प्रशासनामध्ये तुम्हाला तुमच्या इंटिग्रिटीपासून जे काही लांब करणारे घटक आहेत ते घटकांवरती कंट्रोल आणण्यासाठी काय म्हणजे ऑफिसर लोकांची इंटिग्रिटी असेल होनेस्टी असेल किंवा त्यांचं जी काही लोकांप्रती असलेलं कर्तव्य असेल ही कर्तव्य एस्टॅब्लिश करण्यासाठी काय जी काही इमॅन्युअल कांटने जी दिलेली पर्स्पेक्टिव्ह आहेत किंवा विचार आहेत ते काय आहेत खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आता ती निसंदिग्ध नैतिक आज्ञा म्हणजे काय तर ही कांटची सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणजे काय तो म्हणतो की जी काही कॉज आणि इफेक्ट आहे तर ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही काम करताय तर ते कामच तुम्ही करत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. म्हणजे खरं बोलणं जर खरं बोलणं असेल तर खरंच बोललं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय आता आपण सहज म्हणतो की चोरी नाही केली पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे कसं युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे ना, मग तुम्ही कुठल्याही परिस्थितीत चोरी नाही केली पाहिजे, तुम्ही मरून गेला तरी मरून गेला, ठीक आहे. म्हणजे तिथं हेच डिलेमा बिलेमा काय नाही, तो म्हणतो की सत्य हे सत्यच असणार आहे, ते अर्ध सत्य नसणार आहे, नरोवा कुंजरावा नसणार आहे, ठीक आहे. म्हणजे सत्य ही सत्यच आहे. मग तुम्ही ते कुठलाही कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला तुमच्या पुढे येऊ द्या तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे त्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे ते त्याचं कॉन्सिक्वेन्सेस काय असेल बाबा मग ती तुम्हाला मी स्टोरी सांगितली होती काय तर ती एक माणूस तुमच्याकडे आलाय तुम्ही खरं बोलताय तो लपून बसलाय तुम्हाला नको सांगू नाही तर तुम्हाला मारून टाकेल. पण कांड जर असता तर काय म्हणला असता खरं बोलणं हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे का, ट्रूथ आहे, मग मी त्याला खरंच बोललं पाहिजे. मग त्याचा कॉन्सिक्वेन्सेस काय काय असेल ना तो आपण त्याचा विचार नाही केला पाहिजे तर त्याच दिशेने काय केली पाहिजे वाटचाल केली पाहिजे. आता कॅटेगरिकल इम्परेटिव्ह म्हणजे काय तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला की
जे प्रिन्सिपल जे आहेत ते त्यांचा शोध कसा घ्यायचा, चांगले प्रिन्सिपल. तर तो सुरुवातीला काय म्हणतो की युनिव्हर्सल मोरल लॉ, म्हणजे तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो निर्णय घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला एक युनिव्हर्सल मोरल लॉ तयार केला पाहिजे. युनिव्हर्सल मोरल लॉ म्हणजेच काय, तर सार्वत्रिक नियम. सार्वत्रिक नियम म्हणजे काय, ज्या नियमाने तुम्ही वागत आहेत तोच नियम सर्वांनी पाळला तरी तो योग्य ठरणार आहे का, असं वागा. म्हणजे काय, म्हणजे सगळ्यांनीच काय करायचं, एकच प्रिन्सिपल फॉलो करायचा आहे. म्हणजे काही लोकांनी खरं बोलायचं आहे, काही लोकांनी खोटं बोलायचं, असं त्या ठिकाणी नसणार आहे. तर तुम्ही काय करा, सगळे डिसाईड करा, एक प्रिन्सिपल बघा, म्हणजे खरे बोलण्याने फायदा होणार आहे का खोटे बोलण्याने फायदा होणार आहे. तर जनरली काय असणार आहे, लोक काय म्हणतील की ट्रूथनी काय असणार आहे, फायदा होईल. म्हणजे तू काय करायचं आपलं की एक सगळ्यांसाठी एकच नियम, म्हणजे काय युनिव्हर्सल मोरल लॉ. म्हणजे काय, ह्या लोकांसाठी वेगळा त्या लोकांसाठी वेगळा असं काही नसणार आहे. तर काय सगळ्यांसाठी काय करायचा, एकच मोरल लॉ जो आहे तर तो काय करायचा, एस्टॅब्लिश त्या ठिकाणी करायचा. म्हणजेच काय, इथं दिले बघा तुम्हाला उदाहरण काय दिलंय, सर्वांनी खोटे बोलले तर काय होणार आहे, सामाजिक व्यवस्था कशी पडेल, कोलमडून पडेल. म्हणजे कोणाचाच कोणावरती विश्वास राहणार नाही. म्हणजे आज जे जग चाललंय, तर कांट समजून घेताना हे गोष्ट बघा की समाजामध्ये काही जर लोक खरं बोलले आणि काही जर लोक खोटं बोलत राहिली तर आपल्याला काय असतो, विश्वास निघून जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ते हे बघितलं, म्हणजे ते मागाची केस बघितली आपण, ते की ते जे लोक आहेत ते सगळीकडेच मागतायत, म्हणजे पैसे मागतायत आणि सगळ्याला हे करतायत. उद्या एखाद्या माणसाला जरी काय असेल, चांगल्या प्रकारे गरज असेल आणि तो खरंच गरजेचा असेल, तर तो खरंच खायला मागत असेल, पण आपण काय करणार, त्याकडे इग्नोर करणार. ठीक आहे, म्हणजे कारण काय, तर समाजात काही लोक खरे बोलतायत, काही लोक खोटे बोलतायत. तर तो म्हणतो हे जे आहे ह्याने काय होणार आहे, सामाजिक व्यवस्था जी आहे ती आपली काय करणार आहे, कोलमडून पडेल. म्हणजे सगळ्यांनी काय करायचंय, एकाच युनिव्हर्सल मोरल लॉचं काय करायचंय, पालन त्या ठिकाणी करायचंय. आणि सर्वांनीच लाच घेतली तर काय होणार आहे, न्यायव्यवस्था जी आहे ती भ्रष्ट होईल आणि भ्रष्टाचार नेहमीच अनैतिक आहे. म्हणजे तो हे सांगतोय की तुमचा प्रिन्सिपल जो आहे तर त्यांनी कशा प्रकारे समाज पुढे जाईल ह्याच्यावरती आधारित तुम्ही काय केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. आणि एक युनिव्हर्सल मोरल लॉचं काय केलं पाहिजे, स्टँडर्ड जे आहे ते एस्टॅब्लिश केलं पाहिजे. कळलं, युनिव्हर्सल मोरल लॉ. त्यानंतर काय म्हणतो तो, तर ह्युमॅनिटी प्रिन्सिपल. ह्युमॅनिटी प्रिन्सिपल म्हणजेच काय असणार आहे, मानवी सन्मानाचा सिद्धांत. ठीक आहे, आता ह्युमन डिग्निटी म्हणजेच काय आपण म्हणतो, मानवाचं काय म्हणतो, ह्युमन डिग्निटी. म्हणजे काय त्याच्या मते, काय कांटच्या मते की माणूस काय झालेला आहे, माणूस म्हणून जन्माला आला आहे ह्याच्यावरती. ठीक आहे, माणूस म्हणून जन्माला आल्या कारण काय असणार आहे, त्याला काही ह्युमन राईट्स आहेत. म्हणजे आता काय होतंय की एक माणूस म्हणून, म्हणजे तो म्हणतो की ह्युमन किंवा म्हणजे पर्सन कॅनॉट बी मीन्स फॉर द एंड्स. म्हणजे तुम्हाला जे काय अचीव करायचं आहे त्याचा जो काही माणूस आहे तो काय नसला पाहिजे, साध्य नसला पाहिजे. म्हणजे ह्युमन इज एंड इन इट सेल्फ. म्हणजे तुम्ही जन्माला आलाय तर तुम्ही स्वतःमध्येच काय एक शेवट आहे. म्हणजे तुमचा यूज करून कुठलाही माणूस काय करू शकत नाही, त्याचा फायदा हा त्या ठिकाणी करून घेऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेट बिगारीसारख्या गोष्टी असतील. ठीक आहे, वेट बिगारी, किंवा मी एक बिझनेसमॅन आहे, आता बिझनेसमॅनसाठी काय करेल मी, प्रॉफिट कमवणं माझं हे असणार आहे. पण मी काय करणार, प्रॉफिट कमवण्यासाठी जर मी तुमचं जर काम करण्याची परिस्थिती जी आहे तिच्याकडे मेंटेनन्स नाही दिला, तुम्हाला सुखसोयी नाही दिल्या, तुम्हाला थर्ड क्लास इक्विपमेंट दिले, तर ती काय झालं, मी तुमचं काय करणार आहे, शोषण करणार आहे. आणि ह्याच्यातून काय होणार आहे, ह्युमन डिग्निटी जी आहे ती काय होईल, व्हायोलेट होईल. ठीक आहे, म्हणजे सेक्स वर्कर सारख्या ज्या गोष्टी आहेत तर तो म्हणतो की ती चुकीचं आहे. कारण आपण काय म्हणतो, त्याच्याकडे एक मीन्स म्हणून बघतोय. पण प्रत्येक माणूस जो आहे तो काय स्वतःमध्येच काय एक शेवट आहे. त्या माणसाचा यूज करून आपली कुठलीही गोष्ट अचीव करत असेल तर काय होणार आहे, ह्या ह्युमॅनिटी प्रिन्सिपलचं व्हायोलेशन होणार आहे. आता कांट जे त्यांनी दिलं त्याच्यातूनच काय झालं, मग परत ह्युमन राईट्स काय आले. तर कांट काय म्हणला की माणसाला काय एक प्रकारची ह्युमन डिग्निटी आणि डिग्निफाईड लाईफ जगण्याचा त्याला अधिकार आहे. कुणीही त्याची डिग्निटी जी आहे ती काही कारणाने, कुठल्याही कारणाने काय करू शकत नाही, व्हायोलेट करू शकत नाही. म्हणजे काय, तो माणूस म्हणून जन्माला आलाय, त्याला काय असणार आहे, त्याची ह्युमन डिग्निटी असणार आहे. आणि ती डिग्निटी कुणीही दुसरा माणूस त्याचा उपयोग करून पैसे कमवणे किंवा दुसरा ही करून काय करू शकत नाही,
व्हायोलेट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे माणसाचा उपयोग कोणच त्या ठिकाणी करणार नाही. कळलं? म्हणजे उद्या तुम्हाला कुठं जायचं आहे म्हणून तुम्ही काय करणार, चल माझ्याबरोबर येतो का, मग तुमच्या मनामध्ये काय असणार, चालतंय ही गाडी चालवते ह्याचा यूज करून घेऊ. म्हणजे परत पेट्रोल टाकताना साईडला कट मारू, पेट्रोल टाकून देईल. किंवा जेवायला गेलो तर हात धुवायला जाऊ लगेच, ठीक आहे, तिकडं 4-5 मिनिटं जाऊ. तर तो म्हणजे काय आहे, तर प्रत्येक माणसाला काय मानवी प्रतिष्ठा आहे आणि त्या माणसाचा जो उपयोग आहे तो आपल्या स्वार्थासाठी कुणीच करून त्या ठिकाणी घेणार नाही. म्हणजे काय, ते जर केलं तर काय असणार आहे, ह्युमॅनिटी प्रिन्सिपलचं व्हायोलेशन त्या ठिकाणी होणार आहे. ज्यावेळेस कुठले मुद्दे येतील तुमच्याकडं, आता कांड इथं तुम्हाला गरजेचं आहे, तर ज्यावेळेस ह्युमन राईट्स व्हायोलेट होतील, कायद्यावरती अत्याचार होतील, ठीक आहे, महिलांवरती अत्याचार होतील किंवा दलितांवरती अत्याचार आव्हानं होतील, ट्रायबल लोकांवरती अत्याचार होतील, कुणी कुणाचा अशिक्षितपणाचा फायदा घेत असेल, की त्याला लिहिता वाचता येत नसेल तर त्याला अंगठा घेत असेल, अशा प्रकारचे प्रकरणं तुम्हाला केस स्टडीजमध्ये पण येतील. ठीक आहे, म्हणजे काय कळतं तुम्हाला काय म्हणतो ते, म्हणजे माणसाचा उपयोग करून कोणीतरी स्वार्थ साधत असेल, त्याच्या अशिक्षितपणाचा, त्याला त्याच्या अज्ञानाचा, त्याच्या हातबदलतेचा किंवा त्याच्या वयाचा, म्हणजे आता जी काही लहान मुलींवरती रेप झालेत तर काय, किंवा मुलांवरती पण होत आहेत, ठीक आहे, तर ती कशामुळे होते, तर त्यांची वय तेवढं नाही ना प्रतिकार करण्या एवढं. तर हे जर होत असेल तर काय, ह्युमनिटी प्रिन्सिपलचं आहे काय होणार आहे, व्हायोलेशन होणार आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, ह्युमन डिग्निटी म्हणजे ते का ते स्पेअर आहे, म्हणजे प्रत्येक माणसाचा कळतो का तुम्हाला, ऑर असतो एक, म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे बाबा इथपर्यंत ठीक आहे, आता जर पुढे आला तर काय खरं नाही तुझं, कारण तो आता काय करायला लागलाय, पर्सनल अटॅक करायला लागलाय माझी डिग्निटी, किंवा प्रत्येक माणसाच्या डोक्यात मध्ये काहीतरी घेऊन चाललेला असतो ना तो, की मी अशा प्रकारचं माझं व्यक्तिमत्व आहे, आणि तुमच्या व्यक्तिमत्वालाच तो धडा देत असेल, म्हणजे तुम्ही इतके वागत असाल, तो म्हणतो काय तू बुरटा आहे. ठीक आहे, तुला वागायचं कळतं का, तू स्वतःसाठीच वागतो. मग आपण काय म्हणतो, बस आता मी हे काय करू शकत नाही, हे ऐकून घेऊन जीवन जगू शकत नाही. म्हणजे काय करतोय तो, आपल्या डिग्निटीमध्ये काय करतोय, डिग्निफाईड आपली एक डिग्निटी असते त्याच्यामध्ये तो काढून टाकतोय किंवा त्याला व्हायोलेट करतोय. ठीक आहे, म्हणजे कांड का महत्त्वाचा आहे, तर कुठल्याही माणसाने कुठल्याही माणसाचं शोषण नाही केलं पाहिजे, हा जो प्रिन्सिपल आहे तो कोणी दिला आपल्याला, इमॅन्युअल कांटने त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, आता हे तिसरा जो काय आहे तर तो काय म्हणतोय की स्वायत्त नैतिक निर्णय क्षमता, म्हणजे ऑटोनॉमी. काय, स्वायत्त नैतिक निर्णय क्षमता म्हणजे हे कशाचे पार्ट आहेत, सगळे कॅटेगरिकल इम्परेटिव्हचे पार्ट आहेत. कॅटेगरिकल इम्परेटिव्ह काय आहे, तर जे काही मूल्य आधारित माणसाने कसं वागायचं आहे त्याचं काय प्रकारचं एक ही कोड आहे, कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे काय एक आचारसंहिता आहे, किंवा माणसाने असं वागलं पाहिजे त्याच्याबद्दलचं काय एक प्रकारचं ही गाईड आहे. 3 नंबरला तो काय सांगतो आपल्याला, तर काय म्हणतो तो, ॲटोनॉमी. ॲटोनॉमी म्हणजेच काय, तर स्वायत्त नैतिक निर्णय क्षमता. म्हणजे तो काय म्हणतोय की प्रत्येक व्यक्तीला कुठलीही गोष्ट योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याचं काय असणार आहे, अधिकार असणार आहे. म्हणजे उद्या जर तुम्ही अधिकारी झाला आणि तुमच्याकडं काय पॉलिटिकल प्रेशर जरी आला तरी पण तुम्हाला काय तुमचा नाही म्हणण्याचा अधिकार हा तुम्हाला असणार आहे. हे कोण सांगते आपल्याला, कांट सांगतोय. म्हणजे काय, म्हणजे सगळा समाज एका बाजूला असेल आणि तुम्ही एका बाजूला असेल आणि तुमचं जी मत आहे ती इंडिव्हिज्युअल मत जर योग्य तुम्हाला वाटत असेल तर त्या बाजूनी उभं राहणं हे काय असणार आहे, तुमचं नैतिक कर्तव्य त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे कुठल्याही दबावाला न झुकता किंवा कुठल्याही पॉलिटिकल प्रेशरला, कुठल्याही इमोशनल प्रेशरला बळी न पडता तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ज्यावेळेस ठाम राहता त्यावेळेस काय असणार, तुम्ही इथिकली त्या ठिकाणी वागणार आहे. ठीक आहे, म्हणजे कॅटेगरी इम्परेटिव्हचे काय 3 त्यांनी सांगितले कंपोनंट्स. पहिलं कंपोनंट काय सांगितलं, युनिव्हर्सल मोरल लॉ, म्हणजे सगळ्या जगाला काय असतील एकच मोरल लॉ ॲप्लिकेबल होतील. म्हणजे भारतामध्ये ट्रूथ बोललं तर बरोबर आहे, पाकिस्तान बोललं तर चुकीचं असं नसणार आहे. ठीक आहे, तर सगळीकडे काय सत्य बोलणं हाच जर नियम असेल किंवा खरं बोलणं, महिलांचा रिस्पेक्ट करणं हा जर रूल असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये काय करायचं नाही, तुम्ही ब्रेक करायचा नाही. म्हणजे त्याचा कन्सिक्वेन्सेस काय असतील किंवा ते काही बघायचं नाही. ठीक आहे, म्हणजे आपण ते हेंजमध्ये बघितलं किंवा तुमच्या स्वतःच्या जीवावर जरी धोका आला तरी पण काय सगळे ऑप्शन तुमच्याकडे नसतील तरी पण तुम्ही काय वागायचं, तुमच्या मोरल प्रिन्सिपलनुसार वागायचं. कारण तुम्ही जर तो मोरल प्रिन्सिपल व्हायोलेट केला तर दुसरा माणूस करू शकतो, तिसरा माणूस करू शकतो, आणि ह्याच्यामुळे काय होतं की पूर्ण सामाजिक व्यवस्था कोलमडेल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या एका वागण्यानं, म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की प्रिन्सिपल जगला पाहिजे, माणूस मारला तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे प्रिन्सिपलला महत्त्व आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणजे सुकरात पण त्याच्या प्रिन्सिपलसाठी त्यांनी जर कन्सिक्वेन्सेस केलं असतं तर मग तो वेगळा विषय झाला असता. ठीक आहे, म्हणजे परिणामावरच करू नका, तुमचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य आधारित निष्ठेबद्दलचा सिद्धांत
त्यांनी दिलेला आहे. दुसरं काय तर ह्युमॅनिटी प्रिन्सिपल, म्हणजेच काय, व्यक्तीचा वापर फक्त साधन म्हणून करू नका, तिचा सन्मान करा. आणि व्यक्ती जी आहे ती काय, एंड इन इट सेल्फ, म्हणजे ती स्वतःमध्येच काही एक शेवट आहे, तिचा वापर कुणीही त्या ठिकाणी करू शकत नाही. आता कांटची काय बघा की नैतिक वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत तिथं, म्हणजे ते कुठं कुठं तुम्ही यूज करू शकता कांट, म्हणजे कर्तव्यनिष्ठ आधारित नीतिशास्त्र जे असेल तिथं यूज करू शकता. परत सार्वत्रिक व अपरिवर्तनीय नैतिक नियम, म्हणजे जे युनिव्हर्सल प्रिन्सिपल असेल तिथं तुम्ही यूज करू शकता. तर्क व विवेकावर आधारित किंवा लवचिकतेचा अभाव, म्हणजे कठोरता अधिक आहे त्याच्यामध्ये, कारण लवचिकता नाहीच आहे त्यात. ठीक आहे. व्यक्तीच्या सन्मानाला काय दिले त्यांनी, सर्वोच्च स्थान दिलेले, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, आता ऑफिसवर तुम्ही आल्यानंतर काय, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही वेळ दिला पाहिजे, त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे तो गरीब आहे, त्याला काही कळत नाही आहे तर, किंवा तो थोडा हे असेल, मेंटली अनस्टेबल असेल, तरी तुम्ही त्याला, त्याचा सन्मान आहे प्रत्येक माणसाचा, त्यामुळे तुम्ही त्याला व्यवस्थितच ट्रीट केलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या संबंधित काय म्हणले होते महात्मा गांधी पण, म्हणजे महात्मा गांधीसारखंच कांटसारखंच महात्मा गांधी पण काय म्हणत होते, मीन्स, म्हणजे आपली जी काही साधनं आहेत ती कशी असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे. म्हणजे महात्मा गांधींनी काय स्वातंत्र्य मिळवतं त्यांना हे आलं असतं बंदुकी जोरावर, पण ते काय म्हणले की मीन्स, म्हणजे साधनं ही खूप जास्त महत्त्वाची, म्हणून त्यांनी काय केलं, नॉन व्हायलेन्स, अहिंसा, सत्याग्रह, ठीक आहे, किंवा ह्यासारखी जी काही साधनं आहेत ती साधनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वापरली, ते कधीच कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेली नाहीत. ठीक आहे. म्हणजे महात्मा गांधीसारखंच कोण आहे, कांट, आपण तिथं कोट करू शकतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे त्यांचं पण जे काम आहे तर संविधानवाद, ह्युमन डिग्निटी, ह्याचं मूल्यांचं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ते पण काय खूप जास्त महत्त्वाचं, म्हणजे सिमिलरली त्या लाईनवर आहे. हां, जॉन रॉल्स ते बघलं आपण पुढं. मॅक्स वेबर काय म्हणते की प्रशासनातील नैतिक विवेक कांटच्या तर्काधिष्ठित विचारांशी जोडणारे, म्हणजे प्रशासनातील काही नैतिक विवेक आहेत. म्हणजे नैतिक विवेक म्हणजे काय, म्हणजे ट्रान्सपरन्सी असेल, अकाउंटेबिलिटी असेल, होनेस्टी असेल, किंवा लोकांप्रती तुमचं काम करण्याचं कर्तव्य असेल. ठीक आहे. म्हणजे ते कुठलाही दबाव जर तुमच्यावरती आला तरी पण ते नियम तुम्ही पाळायचेत. म्हणजे प्रशासन कसं असणार आहे, ते चांगल्या प्रकारे काम करेल. आता प्रशासनामधलं तुम्ही जे बघता, करप्शन का वाढीस लागले बघा, की सगळं जे मुद्दा आहे ते कुठे, ट्रान्सफरचा मुद्दा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ट्रान्सफरला काय आहे की ट्रान्सफर फेर होत नाही आहेत, पैसे द्यावे लागतात. म्हणजे कुणीतरी आधी दिले असते ना पैसे, आधी ह्याला नेत्यांना वगैरे किंवा कोणाला, त्यामुळे काय झालं, ती सायकल सुरू झालं, त्यामुळे काय झालं, संपूर्ण व्यवस्था आहे ती काय झाली, करप्ट झाली. जर इम्रान कांटच्या मते काय, प्रत्येक माणूस जर म्हणला असता ठीक आहे मी पैसे देणार नाही, कुठं ट्रान्सफर घेता येईल तिथं घेऊया, सगळेच लोक जर असे म्हणले असते तर काय करप्शन झालं असतं का, नसतं. म्हणजे हे काय, करप्शन कधी होणार आहे तर तुमची ज्यावेळेस नैतिक तत्वची मूल्य आहेत तर ते मूल्य सोडून तुम्ही वेगळं वागणार आहे, तर त्याच वेळेस काय असणार आहे, ती चेन सुरू होणार आहे, आणि चेन काय असणार आहे, पूर्ण व्यवस्थेला कोलमडून त्या ठिकाणी टाकणार आहे. ठीक आहे. आता मर्यादा काय त्याच्यावरच्या मर्यादा, आता कांटचं जी काही डिऑन्टॉलॉजी आहे, आणि आपल्याला जॉन राईट्स मिल, म्हणजे JS मिलनी जे दिलंय, जॉन स्टुअर्ट मिलनी, तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, कन्सिक्वेन्सलिझम, म्हणजे काय, तुमचं जी वागणं आहे ते तुम्ही काय करा, कन्सिक्वेन्स दृष्टिकोनातून बघा, म्हणजे त्याचा परिणाम काय होतो त्या दृष्टिकोनातून तुमची जी ॲक्शन आहे ती इथिकल आहे का अनइथिकल आहे ते ठरेल. म्हणजे हे कांटचं जे स्कूल आहे आणि कन्सिक्वेन्सलिझम जे स्कूल आहे किंवा युटिलिटेरियनिझम जे स्कूल आहे, तर ते काय एकमेकांच्या विरोधात आहे डायरेक्ट. म्हणजे एक काय म्हणतोय ड्युटी करा, दुसरं काय म्हणणार आहे तुमचे कन्सिक्वेन्सेस बघा, आणि कन्सिक्वेन्सेस जर काय असतील, तुम्ही त्या माणसाचा जीव जाणार असेल तरी पण काय तुम्ही खोटं बोला मग, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे काय नसेल तर त्याचं लास्ट रिसॉर्ट म्हणून तुम्ही यूज करा. म्हणजे इथिक्स का कॉम्प्लिकेटेड होते तुम्हाला, तर त्यात हे वेगवेगळे स्कूल्स आहेत. म्हणजे एक तटस्थ आहे, काही काय आहेत खूप जास्त लवचिकता आहेत. आता लवचिकतेचा काय असतो की तो आपल्या बाजून वळवतो आपण लगेच, कन्सिक्वेन्सेस चुकीचा होत होता, मी फेल होत होतो म्हणून मी कॉपी केली लगेच काय ठीक आहे. म्हणजे आपण त्या किती लवचिक आहेत किंवा त्याचा जो अर्थ आहे तो काय करतो, प्रत्येक माणूस त्याच्या स्वार्थानुसार लावतो, म्हणजे त्याचे ते तोटे आहेत. ठीक आहे. आता त्याच्यावर टीका काय केली की अति कठोरता, परिणामांकडे दुर्लक्ष, कर्तव्याचा संघर्ष, म्हणजे त्यात तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं, म्हणजे काय सत्य सांगणे वर्सेस एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे कठीण प्रसंग. त्यानंतर काय अतितर्क प्रधान अपेक्षा, म्हणजे गिलिगन यांच्या मते काळजी, भावना आणि मानवी नाते हेही नैतिकतेचे आधार असतात. आता गिलिगन कोण आहे, तर केअर इथिक्स नावाचा एक प्रकार आहे आपल्याला, म्हणजे काळजी प्रधान नीतिशास्त्र, तर ते कुणी सुरू केलं, तर गिलिगन यांनी सुरू केलं. तर त्यांचं मत काय आहे गिलिगन, तर काळजी, भावना, मानवी नाते हेही नैतिकतेचे आधार असणार आहे. म्हणजे काय आपल्या कुटुंबाची काळजी घेणं, ठीक आहे, म्हणजे ते हेन्स प्रॉब्लेममध्ये कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ते चुरून आणलं तुम्ही, तर ते पण एक नीतिशास्त्र असणार आहे.
किंवा ते इथिकल त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे कोण गिलिगन त्या ठिकाणी म्हणतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रशासनातील उपयुक्तता काय याची, प्रामाणिकता म्हणजे तुमची होनेस्टी आणि हां निष्पक्षता म्हणजे काय असणार आहे, न्यूट्रलिटी काय, इम्पार्शलिटी. हां म्हणजे होनेस्टी, इम्पार्शलिटी. परत ह्युमॅनिटी प्रिन्सिपल काय, प्रत्येकाचा आदर, सभ्यता आणि सहानुभूती वागणं. तुम्हाला मी सांगितलं की कुठलाही माणूस उद्या श्रीमंत गरीब, ठीक आहे, पुरुष स्त्री किंवा त्या ठिकाणी तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा माणूस जर आला तर तुम्ही काय करणार, त्याला त्याचे डिग्निटीफाईड, त्याला व्यवस्थित ट्रीट करणार. दबावाला थांबविरोध, पारदर्शक व न्याय निर्णय. तर ह्यासाठी काय हा एक्झाम्पल पण दिले तुम्हाला. पूरस्थितीत एक IAS अधिकारी ठेकेदाराच्या दबावाला झुकत नाही आणि सुरक्षा नियम बदलत नाही. काम काही दिवस उशिरा होते पण भविष्यातील जीव वाचतात. म्हणजे काय, कर्तव्य प्रथम, म्हणजे सर्वात काय ड्युटीज. आणि बरेचसे लोक आपले जवान वगैरे बघा ड्युटीज पाळण्यासाठी त्यांचं जे काही जीव आहे ते पण ते देत आहेत. म्हणजे त्यांनी जर म्हणलं असतं ठीक आहे जातो पळून, ठीक आहे, तर पहिल्यांदा काय ड्युटीज काय आहे, तर तुम्ही अधिकारी तर तुमची ड्युटीज काय असणार आहे, पोलीस असाल तर लोकांचं संरक्षण करणं. ठीक आहे, म्हणजे जसं आपले 26/11ला अशोक कामटे सर असतील, विजय साळसकर सर असतील किंवा हेमंत करकरे असतील, ते कॅप्टन जे आहेत त्यांच्यावरती मूवी येतो ना आता काहीतरी आला वाटतं, नाही दुसरे त्यांचं नाव, ठीक आहे, किंवा हां हे सगळ्यांनी काय केलं, ड्युटीवरती फोकस केला. ठीक आहे, म्हणजे अतिरेकीच्या गोळ्या सुद्धा काय केल्या, स्वतःच्या अंगावरती घेतल्या. आणि कसाबला पकडल्या वेळेस तर ते त्यांनी स्वतःचं पूर्ण चाळण झाली शरीर, तरी पण त्याला सोडलं नाही. म्हणजे काय, तर लोकांचं जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, ड्युटीज म्हणजे त्यांच्या ड्युटी फॉलो केली. तसंच प्रत्येक असंच काय असणार आहे, त्याची ड्युटी आधारित जी इथिक्स असेल तर त्यासाठी कांट हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एकदा वाचून घ्या, काही जर नाही कळालं म्हणजे ह्याला आता कसं असते, थिंकरवर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही, किंवा आला तर काय येईल, कॅटेगरी इम्परेटिव्ह काय आहे त्याच्यावरती येईल तुम्हाला. आणि मग हे कोट करायचं म्हणजे आपल्याला काय थोडं शायनिंग मारण्यासाठी. कांट ड्युटी बेस इथिक्स, कर्तव्याधारित निष्ठा, कांट हे योग्य असेल तेच योग्य करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय करायचं, मार्क वाढवण्यासाठी कोट करू शकता. ठीक आहे, म्हणजे आपण एक सुकरात एक घेतला, इमॅन्युएल कांट एक कंप्लीट केलेला आहे. जसं जसं पुढं गोष्टी येतील म्हणजे जसं रिलेव्हंट असेल, आता आपल्याला उद्या ॲब्सोल्यूट इथिक्स आणि रिलेटिव्ह इथिक्स बघायचे, तर त्यावेळेस तुम्हाला मग कांट कामाला येईल थोडा.